रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन 4 युगांचे 4 खांब, त्यापैकी 3 खांब तुटलेत आणि आता फक्त एका खांबाच्या सहाय्याने हे संपूर्ण जग उभं आहे. आणि जर तो 4था खांब कोसळला तर हे संपूर्ण जग नष्ट होईल. अशी कथा ज्या ठिकाणाबद्दल सांगितली जाते ती केदारेश्वर गुहा. गुहेमध्ये आत शिरताच तुमच्या खांद्याच्या उंची इतकं पाणी तिथे साचलेलं असतं. मे महिन्याच्या उन्हाळ्यात सुद्धा अतिशय थंड वाटावं असं हे पाणी असतं. आणि जेव्हा तुम्ही या गुहेमध्ये पाण्यामधून चालत चालत किंवा पोहत पुढे जाता तेव्हा प्रचंड भव्य अशा आकाराचं शिवलिंग तुम्हाला दिसतं. त्या शिवलिंगाला तुम्ही नमस्कार करता, त्याची अर्धी प्रदक्षिणा सुद्धा घालता आणि पुन्हा बाहेर येता. एक जगावेगळा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला असतो. आज मी तुम्हाला नेणार आहे हरिश्चंद्रगडावर. पावसाळ्यामधला सह्याद्री एक्सप्लोर करणं हे आता इथून पुढे सुरू होणार आहे, कारण पावसाळ्याचे 4 महिने येत आहेत. आणि या पावसाळ्यामध्ये हरिश्चंद्रगड हा इतका सजलेला असतो, त्याच्यावर छान अशी फुलं आलेली असतात, असंख्य असे झरे वाहत असतात आणि त्या झऱ्यांचे मिळून धबधबे सुद्धा बनतात. मग त्याची एक नदी तयार होते. असं सगळं दृश्य तुम्ही अनुभवू शकता. हरिश्चंद्रगडावर जायचे 3 मार्ग आहेत आणि ते 3 वेगवेगळ्या गावांमधनं जातात. आणि गंमत अशी आहे की ही तिन्ही गावं 3 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये येतात. मूळ हरिश्चंद्रगड येतो नगर जिल्ह्यामध्ये आणि याच जिल्ह्यामधून पाचनई या गावातून तुम्ही या गडावर जाऊ शकता. याची एक बाजू येते ठाणे जिल्ह्यामध्ये. त्या ठाणे जिल्ह्यातल्या बेलपाडा या गावातून सुद्धा तुम्ही हरिश्चंद्रगडावर येऊ शकता. आणि तिसरी बाजू आहे पुणे जिल्ह्यातली माळशेज घाटाच्या एकदम शेजारी खिरेश्वर नावाच्या गावातून सुद्धा तुम्ही हरिश्चंद्रगडावर जाऊ शकता. पण आज आपण जाणार आहोत पाचनई या नगर जिल्ह्यातल्या गावामधून. नगर जिल्ह्यातला अकोले तालुका, तिथे 1 से 1 हिरे आहेत आणि त्याच्यामुळे रतनगड असेल, हरिश्चंद्रगड असेल, कळसुबाई असेल, असे अनेक पर्वत आणि किल्ले आपल्याला दिसतात. त्यापैकी एक पाचनई. गावाचं नाव जेवढं छान आहे तेवढंच इथलं वातावरण आणि इथली माणसं छान आहेत. संपूर्ण गावामध्ये एक 15-20 घरं असतील फक्त. पाचनईमध्ये प्रकाश नावाचा एक दादा आहे, त्याच्या घरी आम्ही राहिलो होतो आणि त्याच्या घराच्या दारात बसून एक संपूर्ण बाजू व्यापलेला असा हरिश्चंद्रगड दिसतो. गावाच्या कडेवर एक अशी भिंत उभी करावी 1000 फूट अशा पद्धतीचा हा कातळ कडा आपल्याला हरिश्चंद्रगडाचा दिसतो. हे गावच डोंगरावर असल्यामुळे ढग तुमच्या मधून जातात किंवा तुम्ही ढगामध्येच असता. सतत पडणारा पाऊस, असंख्य वाहणारे झरे खूप छान वातावरण निर्माण करतात. घरामध्ये जेव्हा आराम करता तेव्हा प्रचंड कोझी असं हे वातावरण होऊन जातं. इथून सुरू होतो ट्रेक हरिश्चंद्रगडावर जाण्याचा. पाचनई मधला मार्ग तसा सोपा आहे, त्याच्यामुळे गडावर जायला जर तुम्ही ट्रेंड ट्रेकर असाल तर 20-25 मिनिटं फार झाली. पण तुम्ही निसर्गाचा आनंद घेत घेत थांबत थांबत जर जात असाल तर 1-1.5 तासामध्ये तुम्ही सहज हरिश्चंद्रगडावर पोहोचू शकता. थोडंसं पुढे गेल्यावर आणि एक चढाव कंप्लीट झाल्यावर तुम्हाला काही झरे आणि तळी दिसतात. अगदी छोट्या स्वरूपातले हे तळे असतात, म्हणजे डोंगरामध्येच पाणी साचून तयार झालेले. चढल्यामुळे थोडासा थकवा आला होता. आम्ही या तळ्यांमध्ये पोहून तो थकवा पूर्ण घालवून टाकला. मस्त 1-1.5 तास पोहल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही गडावर जाण्याचा निर्णय घेतला. हरिश्चंद्रगडावर जेव्हा आपण वर पोहोचतो तेव्हा आपल्याला कळतं की हे तर एक छोटंसं गावच आहे. पाचनईमधल्याच अनेक लोकांनी वर पर्यटकांसाठी, ट्रेकर्ससाठी चहा किंवा खाण्याची सोय व्हावी यासाठी झोपड्या उभारलेल्या आहेत. आणि गेल्या गेल्या समोर दिसतं ते म्हणजेच हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. अतिशय सुंदर कलाकुसर, काळा बेसॉल्ट खडक याच्यामध्ये हे मंदिर उभारलंय आणि या मंदिराला किमान 1200 ते 1400 वर्ष कंप्लीट झाली आहेत हे आपल्याला कळतं. मंदिराचा कॉम्प्लेक्स हा अतिशय सुंदर आहे. त्यामध्ये अनेक मूर्ती आपल्याला दिसतात, अनेक प्रसंग दगडामध्ये वर्णन केलेले दिसतात आणि डिव्हाइन असं शिवलिंग सुद्धा दिसतं. मंदिराला ऑब्झर्व करता करता मंदिराच्या बाहेर येऊन थोडंसं खाली दरीमध्ये गेलं की तुम्हाला ती जागा दिसते ज्याचं मी सुरुवातीला वर्णन केलं. त्या गुहेचं नाव आहे केदारेश्वर गुहा आणि त्या शिवलिंगाचं नाव आहे केदारेश्वर. मंदिराच्या आसपासचा परिसर बघताना तुम्हाला दिसेल की अनेक लेण्या इथे कोरलेल्या आहेत आणि या लेण्या कोरल्या गेल्यात 7व्या ते 11व्या शतकाच्या दरम्यान. मंदिराच्या अगदीच बाहेर तुम्हाला एक पुष्करणी दिसते. पुष्करणी म्हणजे एक छोटासा कोरीव असा तलाव
आणि या पुष्करणीचं नाव आहे सप्ततीर्थ, ज्याच्या पायरीवर बसून तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये पाय सोडता तेव्हा ते अगदी छोटे मासे येऊन तुमच्या पायावरचा मळ काढून नेतात आणि तुम्हाला या निसर्ग सानिध्यात स्पामध्ये आल्यासारखं वाटतं. खूप सुंदर असा हरिश्चंद्रगड इथेच संपत नाही. अजून एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे जो पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण एक्सप्लोर करूयात. पण हां, प्रत्येकाने हरिश्चंद्रगडावर पावसाळ्यात का होईना पण जायला तर पाहिजेच. तर फिरत्या चाकावर आज गेलो होतो आपण हरिश्चंद्रगडावर. कसा वाटला मला नक्की सांगा. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.